नमस्कार मनोहर बुवा. नमस्कार. आज आपण इथे जमलो आहोत ना, त्याचा उद्देश असा आहे की पणजी आकाशवाणीतर्फे तुमची एक मुलाखत घ्यायची आहे आपल्याला. आणि ती मुलाखतीचं कारण असं आहे की तुम्ही आज गोमंतकातले एक नामवंत आणि चौरस असे कलाकार. चौरस अशासाठी की गायक, नट, वादक आणि नाट्य शिक्षक या चारही क्षेत्रातली तुमची कामगिरी फार महत्त्वाची आणि प्रशंसनीय अशी कामगिरी आहे. तेव्हा या कामगिरीचा आढावा आणि मागोवा आपण घेऊन आकाशवाणीच्या संग्रहाला ठेवायचा हा मूळ उद्देश. गायक या दृष्टीने तुमचं नाव आज सर्वतोमुखी आहे आणि ते योग्यही आहे. विशेष करून भजनन गायकी जी आहे, तो भजनाचा बाज तुमच्या भजनातल्या प्रवेशापासून किंवा तुम्ही अशी सार्वजनिक भजनं करायला लागल्यापासून फार आधुनिकपणा त्याच्यामध्ये आलेला आहे, बदलून गेलेला आहे. इतकंच नव्हे तर ह्या भजनाच्या बाजाला तुम्ही एक नवा आकार, नवी बैठक आणि नवं वजनही प्राप्त करून दिलेलं आहे. पण हा विषय सगळा पुढे येणार आहे. पण त्यापूर्वी माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे की मनोहर बुवा असं जे तुम्हाला आज म्हणतात, तेच नाव तुमचं अगदी लहानपणापासून होतं का त्या नावामध्ये काही फरक पडत असे कालानुक्रमानं गेलेले आहेत? हे तुम्ही जरा आम्हाला सांगाल का? हो हो. आता फरक म्हणजे थोडा फरक नव्हे, फार फरक पडलाय. बस. माझं नाव मूळ गणेश. बर. पण हे मला सुद्धा माहीत नव्हतं. पण प्रसंग केव्हा आला, माझ्या मुलाची नोंद करायची झाली त्यावेळा सरकारच्या याच्यात तो दप्तरात मला ते नाव मिळालं. गणेश मनोहर नव्हे, गणेश मुकुंद शिरगावकर. बर. तोपर्यंत मला गणेश हे नाव माझं आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं. माझ्या चुलत्याच्या वडिलांचं ते नाव, म्हणजे चुलत चुलता तो, त्याच्या वडिलाचं ते नाव सुकड्या. त्याचं सुकड्या असं म्हणून त्याला म्हणत होते गावातले लोक, आणि ते नाव मला ठेवल्याबरोबर मलाही लोक सुकड्या म्हणायला लागले. म्हणजे एका बाजूनं गणेश आणि दुसऱ्या बाजूनं सुकड्या. पण असं झालं, मला असं वाटायचं की हे माझ्या देहाच्या याच्यावरनं लोक मला सुकड्या म्हणतात म्हणून. म्हणजे मी असा लांबचा, असा सुकलेला, हाटकुळासा, यावरून मला लोक सगळे सुकड्या म्हणतात अशी माझ्या मनाची समजूत झाली. मला कोणी विचारलं तर मी सुकड्या म्हणून नाव सांगायचं. गणेश नाव आहे म्हणून मला माहीत नव्हतं, खुरकड्या म्हणून सांगायचं. झालं. वयाच्या माझ्या 10-12 वर्षा इतक्या अंदाजात गावात आमच्या एक नाटक झालं. गावात काय असायचं, माझ्या कुणाच्या आरती गणपतीच्या झाल्या तर सुकड्याला बोलाव, भजन कोणाकडे करायचं झालं तर सुकड्याला बोलाव म्हणून मुद्दाम बोलवते. आवाज चांगला, आणखीन लय होती. धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत, हा एकच मला तेवढा अभंग तेव्हा यायचा. आणि तो मी म्हणायचा. कुठं म्हणायला परत एकदा म्हणून झालं, आता परत म्हण असं म्हणून सांगितलं. मी सांगितलं मला आणखी येत नाही, तोच म्हण बरं, असे लोकांना मला सांगायचं आणि ते म्हणायचं. म्हणजे आवाज चांगला आहे इतक्यामुळे ते लोक खुश व्हायचे. त्याच काळात 1927-28 असेल कदाचित, बलवन मंडळी आली होती म्हापशात. उग्रमंगल, भावबंधन, आणखी पुण्यप्रभाव ही नाटकं त्यावेळेला त्यांची अगदी हातखंड्याची आणि अग्रगण्य चांगली नाटकं. त्याच काळात आमच्या शिरगावचे एक वामन शिरगावकर म्हणून तबला दुरुस्त करण्यासाठी तिथं म्हापशात खोरलीला राहत असे, घर भाड्यानं घेऊन. पुष्कळ वर्ष राहिली तिथं. आणखीन तबल्याचं, शाही पुड्याचं काम बरं करत असे. त्यांच्याकडं बलवन मंडळची तबली दुरुस्तीसाठी म्हणून गेली. काही तबल्याची शाही वगैरे गेली होती ती. त्या कंपनीत तेवढा तबलजी वल्ले मामा हे तबलजी, त्यावेळा प्रसिद्ध तबलजी, ते एक तबलजी तिथं यायचे आणि त्याला विचारायचे, त्याला सांगायचे हे तबलं काळीचारला कर, हे काळीपाच कर, हे पाणीचार कर वगैरे वगैरे. सहज ओळख झाली. ते गोव्यातले, हाही गोव्यातला. ते बोरीचे ना? नवे बांदोडे बांदोडे नागेशी.
महालक्ष्मीच्या तिथं त्यांचं देऊळ सुद्धा आहे. नागेश बांधवडे म्हणजे महालक्ष्मीच्या देवळाजवळ त्यांचं घर आहे. ते तिथं यायचे आणि त्यांनी ती तबले वगैरे पाहायची. बोलता बोलता सहज त्यांच्या गोष्टी झाल्या त्यांच्या विचार. आमचा एक मुलगा आहे, त्याला आम्ही तुमच्या कंपनीत ठेवता का, तुमच्या वशिल्यानं वगैरे. चांगला आहे मुलगा, आवाज चांगला आहे, लय येत आहे आणि वडील त्यांचे नाही वारले आहेत, पण मुलगा चांगला, तुम्ही जर त्याला योग्य शिक्षण कोणाच्या चांगल्या माणसांच्या हाती खाली राहिला तर तो चांगला तर शिकेल. त्याला भिडत घातली त्याला. त्याने सांगितलं बोलावं त्याला, बघूया. तेव्हा तो ग्रस्त घरी आला, शिरगावून मला घरी घेऊन गेला, तिथं मापशाला घेऊन गेला. आणखीन त्याला बोलावणं पाठवून वगैरे तिथं माझं त्यांनी मला म्हणाले म्हणून दाखव काहीतरी. माझ्याकडे तेवढंच ते धन्य अंजनीचंच होतं. झालं ते म्हणून दाखवलं, पण त्याला ते आवडलं. त्याने सांगितलं संध्याकाळी याला बिराडी घेऊन या. म्हणजे कंपनीच्या बिराडी आम्ही संध्याकाळी गेलो. तिथं काही मंडळी होती, त्यांच्यासमोर आमचं झालं ते धन्य अंजनीचं होतं. मला म्हणून दाखवलं. मी कोण मंडळी होती, काय मंडळी होती, हे काय मी काय मंडळी त्या कोणाला कोणाही ओळखेना. पण मी म्हटलं ती त्यांना आवडलं, सुरात लईत आहे असं मला साधारण त्यांच्या तोंडावरनं दिसलं. सांग त्यांनी की अमक्या दिवशी याला आणून कंपनीत सोडा. त्याप्रमाणे मी बोरीचे एक नारायण म्हणून, आणखीन शिरोड्याचे एक दत्तू म्हणून, मग दत्तू पेटीवाले म्हणून इकडे आमच्या गोव्यात ते प्रसिद्ध झाले. आणखीन खोर्लीचा एक नारायण म्हणून, म्हापशा खोर्लीचा एक नारायण, असे आम्ही 4-5 मंडळी, 4 मुलं त्याच वर्षात आणि एकदाच कंपनीत राहिलो. कंपनीत राहिल्याबरोबर आमची गोव्याचीच मंडळी ती मुलं सगळी, आम्ही आमच्यात गोव्याचीच भाषा बोलायची. केव्हा तरी मराठी प्रसंग बोलण्याचा प्रसंग येत असे म्हणजे ती मंडळी कुणी बोलायला आमच्याकडे आली तर, नाहीतर आम्हाला मराठी येतच नसे आणि त्यांच्याबरोबर आम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. मराठी आम्हाला येतच नव्हतं म्हणा, सोडा. आमच्याकरता माणसं ठेवली होती, मास्तर ठेवले होते, मराठी यांना कसं शिकवायचं, आणखीन तालीम कशी द्यावी, सारीगमा वगैरे वगैरे. शंकरराव मोहिते म्हणून तिथं होते कंपनीत, ते आम्हाला संगीत तालिमी द्यायची. आणखी एक सहस्रबुद्ध म्हणून कोणीतरी होते, ते मराठी भाषा देत असे. वाक्य लिहून घालायची एका फळ्यावरती, आणखीन ती वाचायला लावायची वगैरे, उच्चार वगैरे सगळं आमच्याकडून करून घ्यायचा. झालं नाव काय, सुकड्या. आम्ही सगळ्यांना सुकड्या म्हणत असे. त्यावेळेला गणपत मोहिते म्हणजे गणू मोहिते म्हणून त्या कंपनीत मुलगा होता आमच्याच वयाचा, तो त्याला अविनाश असं नाव मग दिलं त्याने. नंतर ते रांगणेकरांनी केलं, ते अविनाश असं झालं. पण म्हणजे तुमच्यासारखी नावं आणखी लोकांची बदलली. पण तो सुकड्या म्हणून मला चिडवायचा आणि थापटं मारायचा माझ्या डोक्यावर, चिमटा काढायचा वगैरे, टपक्या मारायचा. कोण? गणू मोहिते. आणि तो सगळ्यात आवडता, मालकांच्याही आवडता, आणखीन चांगला मुलगा. ह्या आमच्या मुलांची त्याला साथ मिळाली, आम्ही गोव्याकर होते, त्याला साथ मिळाली आणि ते सगळेच मला चिमटा काढायला लागले. एक दिवस असा प्रसंग झाला, मी असाही झाल्यामुळे रडत बसलो. मी नावामुळे नव्हे, सुकड्याच्या नावात आणखीन काय आहे मला काही कळत नव्हतं, पण ते चिमटे काढायला लागले ना, त्यामुळं मला रडायला आलं. आणि मी एका कोपऱ्यात रडतोय. पण माझा उद्धाराचाच कारण असं समजतो मी तो आता. तिकडून सहज दिनाथराव आले. दिनाथराव आल्यावर कोण रडतोय तो म्हणून मी आवडतोय रड, पण आम्हाला आवडेना, उसका रडतोच आहे. माझ्या पुढ्यात आले आणि मला पाहिल्यावर त्यांनी आमच्या भाषेत मला विचारलं, किती झाला रे, कोणी तो, किती रडता रे, हां गिराव, किती झाला रे. आमच्या भाषेत त्यांनी विचारल्यावर मला जास्त कळवळा आला आणि मी जास्त रडायला लागलो. म्हणजे माझ्या घरचेच मला कोणीतरी विचारतात की काय, असं वाटल्याबरोबर त्याने माझी समजूत घातली आणि मला आणून विचारलं, काय झालं, कशासाठी रडतोस, कुणी तुला मारलं, काय केलं. तर मी सांगितलंच आहे, असं सगळं झालं. पण ती गोव्याचे त्यांच्या ताबडतोब लक्षात आलं हे कशामुळं काय झालं आणि याला काय कारण. म्हणजे हे व्यंग आहे, या नावात व्यंग आहे. ते त्याने हेरलं. आणि ताबडतोब त्यांनी एका गड्याला पाठवून स्वयंपाकाला सांगितलं की एका ताठात साखर घेऊन ये, आणि साखर मला पुढ्यात उभा केला. हे बघ, आता सांगतो ते लक्षात ठेव. आता यापुढे कुणीही तुला विचारलं नाव, कुठं केव्हाही घरी सुद्धा गेल्यावर सुद्धा काय वाटेल ते झालं तर सुकळे हे नाव सांगायचं नाही, मनोहर हे नाव सांगायचं. लक्षात राहील. म्हटलं हो. विचारलं काय नाव तुझं? मनोहर. आणखी एकदा विचारलं, मनोहर. विसरणार नाहीस ना? नाही. बरं, आता सबंध सांग नाव, म्हणजे तुझ्या वडिलांचं गाव सगळं नाव घालून असं सांग. मनोहर मुकुंद शिरगावकर. आणखी एकदा विचारलं, सांगितलं. लक्षात राहिलं? हो. आता साखर ताट घे हातात, मला साखर द्यायची, माझ्या हातावर साखर ठेव, पण नाव सांग आणि ठेव.
त्याप्रमाणे मी मनोहर मुकुंद शिरगावकर म्हणून सांगितलं, त्यांच्या हातावर साखर ठेवली. मुलं होती, त्या मुलानं विचारलं, याला नाव विचारा रे, आणखी साखर देईल तो की, आणि याच्यापुढे त्याला चिडवायचा नाही, त्याला मारायचा नाही वगैरे. त्या लोकांना, त्या मुलांना बजावलं त्याने. मला सांगितलं की कंपनीत चला आता, कोणाकोणाची पथारी कुठं बिराड असेल, खोल्या निर्णय असेल, तिचं देऊन त्यांना सगळ्यांना साखर वाट, आणि त्यांना सांग की माझं नाव बदललं आहे, मला मनोहर हे नाव ठेवलं आहे, आणि त्याच्यामुळे ही साखर वाटते. मग लोकांना मोठं मंडळीत कौतुक, बरं झालं बाबा म्हणून. आणि लोकांनी साखर घेतली. आणखी तेव्हापासून सुकड्याचा मनोहर झाला. आणि तेच नाव घेऊन मी घरी आलो. कंपनीत मी जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष राहिलो. त्यानंतर घरी आलो, जत्रेसाठी म्हणून आलो. आमच्या गावात जत्रा होती मोठी, त्या होमकुंडाची जत्रा. आणि प्रसिद्ध लोक बाहेरचे सुद्धा येतातच. आणि आम्ही तर गावचीच सेवाकारी. पण आणखीन आल्यावर नंतर आई काही मला सोडेना. लवकर येणार असं सांगून आलो होतो. राहणार नाहीस ना घरी, मला विचारलं होतं दिनातरावानं, तू राहणार आहेस का रे घरी गेल्यावर? तर मी सांगितलं नाही राहणार, मी येणार आहे म्हणून. पण झालं काय, घरी आल्यावर आई काही सोडेना. एकटाच मी मुलगा, आणखी ती काही मला परवानगी देईना. तिला वर्ष, 1.5 वर्षाचा तो विरह काही सहन होईना, आणि तो विरह परत अंगावर ओढून घ्यायला ती काहीतरी आणणं, मला पाठवायला तयारच नाही. मग इथंच राहिलो. कुठे राहिलो? गोव्यातच राहिलो. आणखी कुठं अशी कामं करायला लागलो. नाही, पण मग गावात तुम्हाला सुकड्या म्हणत होते, त्याचं काय झालं? सुकड्या मग मनोहर म्हणायला लागली मनोहर. पण जुनी माणसं जी होती, अगदी जाणते म्हणीस, ते मला सुकड्याच म्हणायचे. केव्हा प्रेमानं म्हणा, किंवा त्यांच्या तोंडवळणी बसलं म्हणा, किंवा आम्ही त्या नावात बदल करणार नाही, सुकड्या म्हणजे सुकड्या, ते सुकड्याच म्हणायचे. पण आता कोणी म्हणणार? आता नाही कोणी म्हणणार. आता कोणी म्हणणार नाही. आता काय होतं, आता ओगाओगानं किंवा भांडणाचा प्रसंग झाला आणि एकामेकात द्वेष काही दाखवायचा झाला तर म्हणते तो सुकड्या मला बोलून टाकणार. व्यंगाचा जेव्हा प्रश्न येतो, होय, तेव्हा तो सुकड्या येतोच. बरोबर. आणि मग ते बुवा कधी तुम्हाला म्हणायला लागले? बुवाचं असं झालं, ते बुवाचं म्हणजे असं, आमच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर गोवा रेडिओ इथे झाला. आणखीन इथं आमच्या गोव्यातल्या मंडळींचे काही प्रोग्राम व्हायला लागले त्या तऱ्हेचे. त्यानंतर मला काय अमक्याच साली मी रेडिओत आलो हे काही सांगता येत नाही, पण काहीतरी 1-2 वर्ष तरी झाली असेल, किंवा वर्ष 1.5 झाले असेल स्वातंत्र्यानंतर. म्हणजे 61ला स्वातंत्र्य आलंय. होय. 62, 63 काहीतरी 64. होय, इतक्या अंदाजात मी आलो. 1-2 माझे प्रोग्रामही झाले. बर. पण तदनंतर इथल्या गोव्याच्या केंद्र अधिकाऱ्यांनी, एक कुशल कारागीर किंवा बुद्धिवान, त्यांनी मला बुवा केलं. सीताकांत लाड यांनी मला बहुतेक बुवा केलं असेल असा माझा अंदाज आहे. मला काय कसं कळणार ते? मनोहर बुवा शिरगावकर म्हणून सांगितल्यावर ते कुणी म्हटलं, त्याला कारण कोण, आणि कुणाच्या तोंडून हे पहिल्यांदा झालं असेल हे काही मला नक्की सांगता येणार नाही. पण माझा आपला अंदाज की सीताकांत लाड यांनी बुवा केला असेल बरं. कारण रेडिओवरून तुम्हाला प्रोग्राम जेव्हा जायला लागले, त्याच्यामध्ये मनोहर बुवा म्हणून दिलं होतं ना? पहिल्यांदा नव्हते, नंतर मनोहर बुवा शिरगावकर म्हणूनच मला ते प्रोग्राम यायला लागले त्या नावानंच. आणि बहुतेक आता सगळेच मनोहर बुवा म्हणायला. हो, सगळेच म्हणतात बुवा. पण बुवा हे नंतर झालं, पहिल्यांदा नव्हे. त्यांनी मनोहर तेवढंच केलं होतं. बर. मग घरी आल्यानंतर तुम्ही मग पुन्हा कोणते व्यवसाय पत्करले किंवा शिकण्यात कुठं? घरी आल्यानंतर ते माझं नारदाचं काम, मी सौभद्र नाटक आमच्या मंडळीतल्या गावातल्या लोकांनी सौभद्र नाटक केलं. त्यात मला नारदाची भूमिका दिली. बर. हे केव्हा कंपनी जायच्या अगोदर, पण बलवंत मंडळी जायच्या अगोदर ते मला काही म्हणता येईना. राधा धर मधु मिलिंद जय जय रमा रमण हरी गोविंद, यापेक्षा दुसरा चरण काही म्हणता येईना. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, हा एवढा तेवढा चरण. आणखीन पावना वामना यावना, याच्यापेक्षा आणखीन पुढे काही ना. पण लोकांनी तेवढं ते मान्य झालं. ते म्हणाला आम्हाला हरकत नाही, एवढं तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही, पण तूच नारदाचं केलं पाहिजेस. आणि त्या आवाजात ते ते म्हणायला लावायचे मला. उगीच एका चरणाला टाळी मारायची, आणखी परत म्हणायला लावायचं कौतुक असं. ही बातमी करता करता त्याच्यापूर्वी, त्या सोभद्रापूर्वी दत्तरामजी नानोडकर तबलजी त्यांचे एक माऊस भाऊ तिथं नानोड्याला होते, आणि त्यांची बहीण आमच्या शिरगावला दिली होती. मग त्यांच्या वशिलानं ते भिवा मामा
त्या म्हणत असते. त्याच्याकडं आम्हाला तबला शिकवण्यासाठी म्हणून त्यांना इकडे आणून ठेवली शिरगावला. बर. त्यांची बहीणच तिथं होती, त्या बहिणीच्याकडे राहिल्या आणि आम्ही दोघे तिघी तिथं विश्वनाथ म्हणून आमच्या गावातला एक आणि महादेव असे आणखीन मी असे तिघे आम्ही त्याच्याकडे तबला शिकायला होतो पहिल्यांदा. आणखीन तो मनुष्य भिवा मामा म्हणून आमचे जे आम्हाला शिकवलेले वस्ताद जे होते ते त्या बाबाईच्या कंपनीचे तबले. म्हणजे बाबाई कासरपालकर त्यांची कंपनी होती त्यावेळेला. पण कंपनी म्हणजे काय, इकडे तिकडे आमंत्रणं घ्यायची ती तिकडे वगैरे भेडी उत्सवाच्या नाटकातली भेडस तिकडे वरच्या गावांनी ते परम्या वगैरे इकडे खेळ करायचे ते. आणखी भिवा मामा त्यांचे तबलजी. बर. तो आपला एक चांगला मुलगा आहे, शिष्य आहे, चांगला आवाज वगैरे म्हणून मला ते घेऊन गेले पहिल्यांदा ते कंपनी. कुठल्या बाबाईच्या कंपनीत. त्या कंपनीतला बाबाई म्हणजे सनई वाजवणारे जे विशेष प्रसिद्ध होते ते बाबाई. सनई ब्याण्ड वगैरे चांगली वाजवायची. त्यावेळेला आम्हाला अक्कल नव्हती तेवढे सोडा, पण त्यावेळेला प्रसिद्ध होती. इथं मोठ्या श्रीमंत वगैरे कुणाला लग्न झालं तर ते त्याला मुद्दाम म्हणून आमंत्रण करून आणायचे. म्हापशाला होते की चौघड्यावरती मारुतीच्या. हो, नंतर मग पुष्कळकडे होते ते. नंतर त्याच्या कंपनीत मी पहिल्यांदा होतो. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर ही पुढची मग नंतरची ही गोष्ट, बलवंत मंडळीची गोष्ट ही नंतरची. आणि बलवंत मंडळीत आल्यानंतर वर्ष दीड वर्षाने आल्यानंतर जिकडे तिकडे कामं करायला लागलो. म्हणजे बोलायला लागले लोक. होय. आणखीन कासरपालीत दत्तू कासरपलकर म्हणून आणखीन कुणीतरी होते. 2 कंपन्या तिथं. आणखीन त्याच्या कंपनीत त्याने मला बोलवून दिला. कोणी, त्या दत्तूला. त्या नाटकात त्यांच्या कंपनीत मेनका नाटकात मेनकेचं काम करायचं आम्ही आणि नंदकुमार नाटकात राधेचं काम करायचं. म्हणजे गंधर्व कंपनीची नाटकं ही. होय, दोन्ही नाटकं त्यांचीच ती. पण ती कामं करायचं त्यावेळेला. पण चुलत्याला काय वाटलं, हे काय आता कंपनीनं फिरून आणि हे काही होणार नाही आणि ती शिक्षणाचा त्याचा अभ्यासही होणार नाही आणि काही नाही. त्यांनी काय केलं, सकाराय म्हणून एक इथले गवई होते प्रसिद्ध, भंडारी जातीत. नाही, इथं बारदेस वेऱ्याला त्यांचं घर. ते काही काळामुळं कसल्या तरी आपल्या परिस्थितीमुळे मुंबईला गेले. आणखीन 10-12 वर्ष त्याला इथं संबंध सुटला होता घरायला. कसल्या तरी अडचणी ते कोर्टाच्या काहीतरी याच्यात सापडल्यामुळं ते तिथं गेले. कुठे गेले? मुंबईला. आणि त्या मोहम्मद हुसेन म्हणून कोणीतरी गवई होते असं सांगत होते, आम्ही काय पाहिलं नाही ते. मोहम्मद हुसेन म्हणून कोणीतरी गवई होते. त्या गवयाकडं ते गाणं शिकायला लागले. म्हणजे त्या बाईच्या वशिल्यानं एक बाई त्या गावची एक सुटलेली अशी बाई तिकडे होती, वेश्या व्यवसाय करायची. ती त्या मोहम्मद हुसेनकडे होती. त्या मोहम्मद हुसेननं वशिला लावून याला आमच्या गावचा आहे याला शिकवलं. तो आपली वर्ष संपल्यानंतर परत गोव्याला आला. आणखीन तो इथं शिकवायला लागला. इथं त्याच्याकडे शिकलेली माणसं म्हणजे जयश्री बोरकर, आता तुळशीदास ऑर्गन वाजवतो ना, त्याची आई गुलबाई रामनाथकर, विजया खांडेपारकर आणि बायजीन खांडोळकर अशी या बाई त्याच्याकडे शिकत होत्या. हे आमच्या चुलत्याने कळल्याबरोबर आपल्याही मला तिथं पाठवा म्हणून मला तिथं घेऊन गेले आणि ते त्यांच्या घरीच ठेवला. माझ्या जेवणाखाण्यात तेवढे तांदूळ बिंदूळ सगळे देऊन ती तिथे आणि तिथंच मी राहायचा. पण मी माझ्या एवढा लहान मुलगा त्यांच्यावर कोणी नव्हता. मी त्यांचा आवडता झालो घरात आमच्या सकरायच्या वगैरे. आणि सगळी कामं हे कर. मला शिकण्यासाठी म्हणून गेलो होतो ते माझं तिथंच राहिलं. पण त्यांचं होतं दारूचं दुकान. या दुकानावर चल, पणजीला एक होतं तिथं चल. करता तालमीला मला वर घेऊन फिरायचे ते. बेतीत होतं गुलबाईची बिरहाड होतं बेतीत. ती बेतीत आम्ही यायचे. तिथं तिला शिकवायला लागले म्हणजे मला ठेका धरायला लावायची. करता त्याला माहिती, अरे तूच चल आणि तेवढ्या त्या चिजा आहेत ना तेवढ्या म्हणून घे तालात. आणखीन शब्द चुकत असेल तर बघ आणि ताल चुकत असेल तर बघ. करता मला शिकवण्याच करायला लागले. शिकवण्याच करतो म्हणून. नंतर तिथं मी राहिलो 2 वर्ष. तिथूनच मला तिथं काय शिकवलं तुम्हाला? त्यांनी शिकवले 3 राग, म्हणजे 3 चिजा बसवल्या त्रितालातल्या. भूपातले इतन जो बनता आणि बोर काही मिलन जीवनपुरी. आणखीन कोण गत भाई ही बागेशीतली. अशा 3 चिजा त्यांनी शिकवल्या. धृतले ख्याल नाही.
आणि अस्ताई बिस्ताई नाही. एवढंच माझं भांडवल. आणि तेवढ्यावरच मी कुठं कामं करायला लागलो. मला एकोशी होऊन आणि कुठून मग चांगली कामं करतो म्हणून ती उग्रमंगल कंपनीतनं आलेला माणूस, किंवा ते उग्रमंगल नाटकात पद्मावतीचं काम दिनासराव करीत असे, तेव्हा ते काम हा कंपनीतनं ते आलेला हा चांगला करायचा म्हणून मला मुद्दा बोलावून वगैरे येऊन ती कामं मी 2-3कडे केली. त्यांची पाहिली होती ती कामं, बरोबर, कुठे बलवण मंडळातली, आणि ते कामं करायला लागलो. असा माझा तो काळ गेला. तदनंतर गावच्या लोकांनाही वाटलं की आम्ही एखादी कंपनी करावी, आणि त्या लोकांनी तेवढी कंपनी केली. आणि इकडे तिकडे नाटकं करायचे ते. त्यात त्यांचं संत सखू नाटक अगदी पेटंट, आणि त्याच्यात सखूचं काम मला. आणखीन त्या सखूला काय आहे, अभंग विभंग भजन बिजन असे आहेत, विठ्ठल भक्तीचे अभंग आहेत. आणि ते मी आवडीनं म्हणायचा. आणि भजनाचा छंद, भजनाची आवड आणि भजनाचं प्रेम तेव्हापासून मला लागलं त्या सखूच्या कामामुळं. आणि त्या आवडीनं मी करायचा, प्रेमानं करायचा. तितक्या दरम्यान शाहू नगरवाशी कंपनी आमच्या गोव्यात आली होती, आणि इथंच त्या कंपनीचं समाप्ती झाली. इथंच फुटली ती कंपनी. काही मंडळी नूतन शाहू आणखीन काय कंपनीचे झाले ते. पण त्यातले 2 नट आमच्या गावात त्यांच्यानी नाटकं केली, जत्रेची उघड्यावर नाटकं. म्हणजे कंपनीची नाटकं उघड्यावर होत नाहीत, पण ते आमच्या गावच्या लोकांनी, अध्यक्षांनी देवळाच्या ती नाटकं त्यांच्या गावात आमच्या करवली. त्राटिका एक, आणखीन असली कसली 2-3 नाटकं. त्याच्यातले एक कलाकार उत्तम प्रसिद्ध कर्हाडकर म्हणून हे आमच्या गोव्यात राहिले. गोव्यात म्हणजे आमच्या शिरगावात राहिलेच, कायमचेच राहिले. का राहिले, तिथं शीख झाले ते. त्यांच्या सगळ्या अंगाला मोठी मोठी अशी ही पडली, खरूच झाल्यासारखी. आणखी डाग होय. आणखीन ते डाग पडून त्याच्यातनं पाणी, रक्त, रेत असलं यायला लागलं. मग ती देवाच्या तळीवर जायचे, तिथं पाणी न्यायचं, आणखी देवीचा पाला घेऊन तो वाटून तो प्रसाद तिथं लावायचा त्या सगळ्या खर्चीला. त्यामुळे ते बरे झाले. मला वाटतं ते दारू पित असे. तो त्यांना संशय आला, आणि ते पिऊन तसं काही भ्रष्टाचार देवळात झाल्यामुळं त्यांना ते आपल्यालाही झालं असं म्हटल्यावर त्यांनी दारू सोडली आणि गांजा उडायला लागले. आणि गावात राहिले, मारुकुरी मागायचे, राहायचे. मग गावातल्या लोकांनी वाटलं की हे आम्हाला नाटकं शिकवणार. त्यांनी सांगितलं मी नाटकं शिकवतो वगैरे म्हणून, आणि ते नाटकं शिकवायला लागले. शिरगावात आमच्या रक्तध्वज हे नाटक, त्यात मला कपिलेचं काम. प्रोज नव्हे, संगीत, नाटक संगीत. त्यावेळेला लक्ष्मणराव म्हणजे एक पेटीवाले होते, वसईचे का कुठले तरी, लक्ष्मणराव असं त्यांचं नाव. ते आमचे पेटीवाले शिरगावात मास्तर पहिल्यापासून सुद्धा. तेही होते त्यावेळेला. ते त्यांच्याकडनं शिक्षण थोडं मिळालं कराडकर. तितक्या दरम्यान कराडकर हे वास्तविक विनोदी नट होय. मला माहिती आहे त्यांच्या कंपनीत विनोदी, पण आमच्या गावातले ते मास्टरच झाले ना, सगळी भाषा शिकवायला, हे करायला ते करायला. नंतर पुढं काय झालं, नावेलकर म्हणून इथं आणखी एक कंपनी निघाली, आणि कंपनी होती बाबा गावस, त्याची कंपनी ती नावेलकर म्हणून. त्या कंपनीत जुबा म्हणत असे, शहापूरकर, भोसले, लक्ष्मणराव, आणखीन अशी कोण मंडळी होती, जनू रासईकर, अशी मंडळी त्यात होती. आणि त्या कंपनीत मी थोडे दिवस राहिलो. त्या लोकांचा सहवास आला मला. शहापूरकर, भोसले चांगले गाणारे, त्यांचा सहवास. आणखीन राहायचा मी. मला काही त्यांची पेटंट नाटकं होती ती बसलेली. मला काही त्याच्यात विशेष कामं मिळत नसे, पण मृच्छकटिक नाटकात मला एक काम मिळालं, त्याच्यात चेटाचं तेवढं काम मिळालं. आणि मी माझ्या आवडीतलं आणि मला चांगलं बसलेलं काम आहे म्हणून ती मी त्यांना उग्रमंगल मग काढायला लावलं. पण ती त्यांना बसलेलं नव्हती, आमच्या याच्यात बसलेलं नाटक ते. नावेलकर कंपनीत तुम्ही कामं केल्यानंतर ती कंपनी बहुतेक विसर्जित झाली असेल, होय ना? हो. मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या कंपनीत गेलात का? गेलो म्हणजे नंतर त्याच दिवसांनी ललित प्रभा ही नाट्य संस्था होती, वळवईकर मंडळी, आणि त्याचे चालक सखाराम पांडुरंग बर्वे. ती त्यांची कंपनी. सखाराम पांडुरंग तारी म्हणून कोण होते, म्हणजे 2 सखाराम असं म्हणत होते त्यावेळेला. तारी सखाराम, आणखीन हे सखाराम पांडुरंग बर्वे, किंवा ते सगळे असे भागी म्हणून त्यांची कंपनी होती म्हणे. आमच्या काही जेवढं लक्षात नाही, पण असं म्हणतात लोक. पण ती विसर्जन झाल्यानंतर त्यांना नवीन कंपनी करायची झाली. आणखी कोणाला? सखाराम बर्व्यानं. त्यांना कळलं की शेरगावात कोणीतरी एक कंपनी वगैरे राहून
आलेला असा कोणतरी इसम आहे. त्या शिरगावला आले. वांगण्याला त्यावेळेला असायचे ते. शिरगाव आणि वाई म्हणजे एका कोसाचं अंतर. इथं आले ते. आणखीन त्यांनी मला बोलवून घेतलं. ते आमच्या एका भटजीच्या घरी उतरले. त्या भटजीनं मला बोलावून घेतलं आणि तिथं पेटी होती. त्या पेटीवर त्यांनी मला म्हणायला लावली पदं. कुठली पदं म्हटली? पदं म्हटली तर तेवढं काही माझ्या लक्षात नाही, पण ते आमचं रक्तध्वजीकरण नाटक त्यावेळेला बसलं होतं आमच्या कंपनीचं. त्यामुळे त्या नाटकातली कसली तरी म्हटली, पण माझ्या काही तेवढ्या स्मरणात नाही. पण ती पदं म्हणजे त्याला म्हणून दाखवली. त्यानंतर त्याने मला बोलवून घेतलं आणि आपल्या कंपनीने मला नंतर प्रतिभा संगीत नाटक म्हणून त्यांनी काढली कंपनी. प्रतिभा संगीत मंडळ म्हणून त्यांनी नाही, पण या कंपनीचं काय? हा, हीच कंपनी प्रतिभा. हीच प्रतिभा आणि ती ललित प्रभा, वळवईकरांची ललित ललित प्रभा. प्रभा. ती विसर्जन झाल्यानंतर ही स्वतःची त्यांनी कंपनी काढली. साधारण साल कोणतं असेल, साधारण कल्पना? कारण म्हणजे किती वर्षापूर्वी हे सांगा. म्हणजे किती वर्षापूर्वी म्हणजे कमीत कमी ती कंपनी त्यांची 35च्या पुढे असेल. म्हणजे जवळजवळ 40च्या दरम्यान तरी कंपनी ती असू. 40 वर्षापूर्वी. होय, पूर्वी हो, जरा 40 वर्ष झाला. कुठली प्रतिभा ही कंपनी त्यांनी काढली स्वतःची म्हणून. आणि त्याच्या पूर्वींची ललित प्रभा. त्याच्यापूर्वीची ललित ते आम्हाला माहित नाही, पण ती यांची विसर्जन झाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी काढावी म्हणून त्यांनी वायगणीला इथं मंडळी जमवायला लागली. ते त्यात शिरगावला आले आणि मला घेऊन तिथे गेले. आणि माझ्यावर त्यांनी ते एक नाटक लिहिलं, नारदाची नारदी. ते नाटक लिहिलं. मग त्यांच्या जुन्या नाटकात मी काम करू लागलो. आपण त्या नाटकामध्ये तुम्ही नारदाचं काम करायला? होय, ते नाटक त्यांनी तिथंच लिहिलं. आणखीन अगोदरची प्रणय किटेवरील नाटकं होती, त्याच्यात मी शांताराम वगैरे करायचा हिरोची. नंतर पंताची सुनोगरी ही नाटकं, दत्तेची उत्साहाची आमंत्रणं जेव्हा घ्यायला लागली तेव्हा 2-3 नाटकं अपुरी पडायला लागली. म्हणून आणखीन नाटकं पाहिजेत म्हणून पंताची नाटकात करायला लागले. आणखीन रघुवीर नमशीकर, हा नट प्रसिद्ध ते रंगबधूची कंपनीतून घरी आले होते. त्यानं त्यांनी बोलून घेतलं आणि त्यानं हिरोची कामं. आणखीन पंताची सुद्धा म्हणजे प्रभाकर ते मी डॉक्टर लिंग्स वगैरे अशी करायची. ते नसले तर मी करायचा प्रभाकर. नंतर करता करता दत्तोबा मोरे म्हणून प्रोज काम करणारे एक, बाळकोबा बावळेकर, अनाबुवा झारपकर अशी मंडळींच्या सहवासात ती नाटकं होऊ लागली आणि त्या चांगल्या लोकांचा मला सहवास तिथं घडला. म्हणजे हे तुम्ही जुनी नाटकं करत होता की नाही? हो, जुनी नाटकं करत असे. पण त्या जुन्या नाटकामुळे काय व्हायचं, ती आम्हाला कामं तयार नाहीत. सौभद्र शारदा वगैरे ही केली म्हणजे आम्हाला ती तयारच नाही. आम्ही पाहिली सुद्धा नाही झडती नाटकं. पण ते ह्या मंडळीमुळे करावं लागली त्यांना आणि ती करता आली त्यांना. बाळकोबा बावडेकर, त्यावेळेला तुम्ही पाहिलीत की नाही ती नाटकं? पाहिली त्यांची ती पाहिली. म्हणजे त्यांच्या चालीच मला कळल्या, पद गाणी समजली. होय, पण 1-2 चाली त्या लक्षात राहिल्या. आताची नाटकं नव्हेत ती. शारदा नाटक, सौभद्र नाटक म्हणजे किती कामं ती आणि किती चाली त्या 4-2 लक्षात राहिली. त्यानंतर जिकडे तिकडे नाटकं करायला लागल्यामुळं मास्टर दिनाथनी मला सुकड्याचा मनोहर केलं. पण मनोहर म्हणून जगापुढं जर मला फिरवलं आणि जगापुढं माझी ओळख करून दिली तर ती सकाराम पांडुरंग बर्वे. आणि त्यांच्यामुळं मला जास्ती लोकांचा सहवास, जास्ती लोकात फिरणं, आणखीन सहवास तो त्यांच्यामुळे झाला. नाटकातलं सगळं ज्ञान मला बहुतेक त्यांच्या सहवासानं आलं. काही कशी एकदाचा प्रसंग असा आहे, सांगू? हो, तुमच्या लक्षात राहण्यासारखा जर तो असेल तर माझ्या लक्षात राहण्यासारखा न विसरणारा तो असा प्रसंग आहे. कृष्णार्जुन युद्ध आमचं नाटक बसत होतं आणि त्यातल्या तालीम चाली होती आणि चाली ती बसवत असे. प्रोज घ्यायचे ते दत्तोबा मोरेवर ते प्रोज बघत असे आणि संगीत काम तेवढं त्याने स्वतः पाहायचं. त्यांना वेळच होता कुठं मुळे, पण मिळेल त्याच्या वेळात. ते मला त्यात कृष्ण, आणखी नारदाची भूमिका, मोठी भूमिका ती भयंकर, ते स्वतः करीत असे आपण. आणखीन ते नमशीकरना मग बसवावं म्हणून चालू होतं, पण त्यांना काही ते पाठ होईना, पण ते हे स्वतः करायचे. पद म्हणायचे का? कोण? बापूना तर सगळे म्हणायचे, पद म्हणायचे सगळे. पण तेवढी पद ते मला कृष्णाची पद बसवताना मला विसरता येणार नाही असा एक प्रसंग घडला त्याच्यात. एक मला पद बसवता असताना मलाच तो संशय येऊ लागला की अरे हे अक्षर जास्ती कसं आहे या पदात, एवढ्या मोठ्या कंपनीतला, आणखी ती अक्षर जास्ती आणि मला काही तालात येईना, ओढून ताडून तालात आणावं असं वाटतं. मी त्यांना सहज म्हटलं, कुठलं पद ते? चतुर ललना कुशाग्रमती. जरा म्हणून दाखवता? हो. चतुर ललना कुशाग्रमती, चतुर ललना कुशाग्रमती, पती करांगुली वरी खेळविती सहज किती. चतुर ललना कुशाग्रमती, दिव्य मनोरथी बांधून दोरा, सूक्ष्म वृत्तीचा. इथं घाई व्हायची माझी. मी घाई करून येतो की काय,
दिव्य मनोरथी बांधून दोरा, सूक्ष्म वृत्तीचा खालून वारा. ती सूक्ष्म हे शब्द मला ते एक अक्षर जास्ती आहे असं वाटायचं. मी त्यांना सहज म्हटलं बापू हे एवढं अक्षर एवढं चढ नाही का याच्यात. मला घाई करून म्हटलं समीला ताळ पकडताना घाई करून मला ताळात मिसळावं लागतं. ते एवढे अक्षर काढताही नाही का. ते बघा काय झालंय ते. मला वाटतं मला अक्षर एक जास्ती असावं असं म्हटलं मला वाटतं. परत काय म्हण बघू. मी म्हणून दाखवलं. त्या मंडळी होती सगळी. म्हणजे हे सगळे तुमचे नट आता तुम्ही सांगितले ते. हो सगळे. नमशीकर, आणखीन बावळेकर, दत्तोबा मोरे, शिवाय आणखीन श्री मेस्त, आणखी वासुदेव बोरेकर, ही आमची मंडळी होती. आणि ईश्वरनाथ म्हणून आमचा तबलजी, विश्वनाथ म्हणून शिरगावकर, तो आमचा तबलजी. एकदा म्हणून घेतलं, आणखी एकदा म्हणून घेतलं. आणखीन मग त्यानं म्हणायला लागले पेटी बंद केली आणि त्यानं सहज म्हणाले, पाहिलेत ना आमच्या मनोहरची बुद्धी किती तलग आहे ती, किती हुशार आहे तो, पाहिल्यात ना. अहो पेंढारकरचं हे नाटक, पेंढारकर कंपनीतलं, स्वतः पेंढारकर तालीम मास्तर, नरसिंह केळकर लेखक, आणखीन पुन्हा वजीबुवांच्या चाली केळकरकृत, आणखीन पेंढारकर दिग्दर्शक. असं असताना त्यांच्या सुद्धा लक्षात आली नाही ही चूक आमच्या मनोहरनी सांगितली. पाहिलेत तुम्ही. उगीच मनोहर चांगला मी म्हणतो तो उगी नव्हे. मला म्हटलं यात बोलणं यांचं वाढतं का, यात खरं आहे की खोटं आहे. आणखीन ती मंडळी त्यांना होई म्हणेना नाही म्हणेना, खाली मान घालून ती सगळी मंडळी बसली. यानं उत्तर देईना कोणी. मग मात्र माझा संशय दृढ होत चाला की माझंच काहीतरी चुकत असेल कदाचित, की मी लहानपणी हा मोठा घास घेतला. इतके झाल्यानंतर पेटीवरचे उठून उभे राहिले आणि मला म्हणाले, मास्तर की करतोस तू, नाटकं बिटकं बसवायला जातोस, आणखीन बरव्यांचा शिष्य म्हणून सांगतोस, आणखी म्हणजे तुझ्या नाकाला काळा लावतोस, आणि की मी कुणाचं काही खाल्लं नसताना मी घरी असताना माझ्या तोंडाला इथं चुना लावण्याचा हा तुझा प्रयत्न आहे. आणि तुझ्या वर्तनामुळे या कारण नसताना माझ्या तोंडाला काळोखी अशी फासली जाणार आहे. मूर्ख कुठला असं म्हटलं आणि चालायला लागले. बाकीची मंडळी असते त्याच्यावर मी तिथंच राहील. मला अभिमान वाटला आणि वाईटही वाटलं. का बापून माझी अशी तोंडात का मारली. मला सरळ सांगायचं असते, अरे तू चुकतोयस, ते त्या पदात चूक नाही आहे, काव्यात चूक नाही आहे, असं मला सरळ का सांगितलं नाही. अशी माझ्या तोंडात जोडे का मारले. पण अभिमान वाटला आणि लाडका मी. इतकी मंडळी जरी कंपनी होती, बापूची मुलं होती, स्वतःची त्यांची मुलं होती, सगळ्या मुलापेक्षा आणि सगळ्यापेक्षा प्रेम माझ्यावर. कसलीही गोष्ट करायची तर मला विचाराशिवाय करायची नाही, इतकं प्रेम माझं असताना मला इतक्यात याच गोष्टीबद्दल अज्ञानात का ठेवला. म्हणून मला जरा शीण आला, मी रडायला लागलो. सगळी मंडळी गेली, आंघोळ केली, जेवायला बसली. हे आले, तो गेला की नाही रे आंघोळीला, त्याने आंघोळ केली की नाही रे, त्यांच्याकडे चौकशी करतो. मी हट्ट केला की सूक्ष्म हा शब्द, सूक्ष्म हा होतो ना, तो सूक्ष्म जो पाहिजे तो मला काही येईना आणि तोंडाला बसेना चाडीशी. सूक्ष्म हा शब्दच बसेना. सूक्ष्म हे हाडीबाची खेळ आहे. आणि पण हट्ट झाला मी सूक्ष्म हा शब्द करणार, तेव्हा तोंडात पाण्याचा थेंब घेणार, नाहीतर घेणार नाही असा निश्चयच केला आणि हट्टानं बसलो. आले ते त्या तालीमच्या हॉलात आले आणि पाहिलं मला एकदा. मी आहे तिथंच, मी काही आंघोळीला गेलो नाही. गेले नंतर मी आंघोळ केली, तो बसवला, आंघोळ करतोय, पाणी नाहतोय, जेवतोय, पण सूक्ष्म त्याचं मनन चाललंय सारखं. आणि करून तो बसवला आणि दुसऱ्या वेळा पर म्हणताना सूक्ष्म हा शब्द म्हटला. उठले म्हणा, शाळा बरं झालं, तुझा शब्द मला चुकत, कुणाला विचारायचं नाही. तू मला काय वाटलं की मी आणखीन दुसऱ्याला कुणाला कशाला विचारू. तुम्ही बापू माझे असताना मी आणखीन दुसऱ्याला विचारण्याची मला गरज काय. आणखीन माझ्यापेक्षा कोण मोठे आहे. माझ्यापेक्षा मोठे म्हणजे बापूनेच मला सांगायचं. हा एक भलता अभिमान किंवा काही म्हणत आल्या. पण तुम्ही काही मला सांगितलं नाही. पण सोडा विषय तिथंच का. पण मला विसरणार नाही मी अशा माझ्या आठवणीतला नाट्य जीवनातला एक प्रसंग. सूक्ष्म हा शब्द किती वर्ष तरी म्हणतो मी, पण मला काही कळेना आणि कुणी काही सांगेना. सूक्ष्म हा शब्द तेव्हापासून मी माझ्या आठवणीतली तेवढी गोष्ट अगदी अक्षरशः खरी आहे. त्यानंतर नाटकं वगैरे बसायला लागलोच मी. नाटकं बसवायला लागलो, आणखी इकडे तिकडे बसवतोच. मग बापूंच्याच सांगण्यावरून, त्यांच्याच पत्रावरून इथं काही संस्थांची, काही क्लबांची नाटकं बसवायला लागलो. ते आता त्यांच्या सांगण्यावरून, म्हणजे ते नव्हते गोव्यामध्ये, नव्हते त्यावेळेला. पेंढारकरांच्या कंपनी ललित कलेमध्ये होती त्यावेळेला. कन्याशाळा इथं पणजीत आहे.
त्यावेळेला होते, आता त्याचं नाव बदललं आहे, कन्याशाळा होती. आणि त्या शाळेचे ते पुष्कळ वर्षापासून काही नाटकं वगैरे करायची झाली तर ती बर्व्यानंच करायची असं त्यांचं. आणखीन मला ते नाटकाच्या दिवशी घेऊन जायचे तिथं, कुणाला पेंट करायचं, आणखीन कोण सीन बदलायचा, काही वगैरे वगैरे इतक्याकरता मला न्यायचे. नंतर ते कंपनीत राहिल्यावर यांच्या पत्रावरनं त्यांनी ज्ञानपत्र लिहिलं आणि त्या पत्रावरनं त्यांनी मला बोलवून घेतला या मंडळीला. त्याने म्हणजे कोणी कोणाला? त्यांनी म्हणजे विठ्ठलराव सुंगठणकर हा, हे जे संचालक होते. संचालक होते, आणखीन डॉक्टर बोरकर, आत्माराम बोरकर, आणखीन व्यंकटेशराव सरदेसाई, हे सगळे होते त्यावेळेला. त्यांच्याकडे ती शाळा होती आणि त्यांच्याच मुली वगैरे जसे, आणि त्यांच्या वतीनं मी तिथं आलो. आणि पहिलं नाटक तिथं वत्सला रड बसवलं पहिल्यांदा. आणि दुसरं नाटक आम्ही मानापमान काढायचं ठरवलं. मुलीच सगळ्या, मुलगा कोणी नाही आहे, मुलीच सगळ्या मुली त्याच्यात होत्या. व्यंकटेशरावांची मुलगी, आता आमची आताची मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, त्या सुद्धा त्या शाळेत होत्या त्यावेळेला. आणि त्यांनी सुद्धा त्या नाटकात ते काम, मानापमानवरील नाटक काम केले. कोणतं काम केलं? सूत्रधार, आणखीन बाबासाहेब. म्हणजे 2 कामं केली. 2 कामं म्हणजे सूत्रधाराचं पहिल्यांदा, आणखीन तिला काम नाही पुढं, मग म्हणून ते बाबासाहेब. व्यंकटेशराव सरदेसाईंची मुलगी धैर्यधर, आणखीन सावंत म्हणून एक होते इथे होते. हो, निळकंठ सावंत म्हणून, दुर्वाटचे माहित आहे मला, तळावलीचे. तिच्या मुलीनं केली भामिनी. आणखीन इथल्या कोणी कोणी होत्या तेवढे काही माझ्या लक्षात नाही, पण ती अशी नाटकं बसवायला लागलो. ते नाटक रामनाथच्या काही महाजन मंडळींनी पाहिलं आणि तिथं रामनाथच्या संस्थानात ते दरवर्षी नाटकं करतात शिवरात्रीला. ते आमचं पण नाटक असं चांगलं व्हावं आणि आमच्या मुलींना चांगलं शिकवण्याकरता या मास्तरला आणावं म्हणून त्या मुद्दाम मानापमान नाटकाला आले. आणि वासुदेव कीर्तनी म्हणून इथं पणजीला होते ते आणि आणखी दामू कोसंबे हे घेऊन मला रामनाथला गेले, मडगावला गेले. तिथं तालमीत त्यांचं ते गोकुळचा चोर त्यांचं नाटक त्या वर्षी ते पाहिलं गेलं. आणखीन ते नाटक माझ्याकडनं बसून घेतलं. त्यातच एक गोष्ट अशी आली, शारदा नाटक कळलं दुसऱ्या वर्षी. मुली काम करणाऱ्या मिळाल्या, आता शारदा करायला काही हरकत नाही म्हणून ती शारदा काढलो. पण मी माझ्या लक्षात एवढ्या चाली नाही. शारदा म्हणजे मडगावला काढलं. आणखी चाली मला कळेना. थोडी पदं, काही ऐकलेली जी पदं होती, 2-4-5 पदं जी ऐकलेली होती ती लक्षात आहे, तेवढी मी बसवायचा. पण जुनी सवन नाटकभर पदं ती मला कशी करणार. आणि तिथले गावातले लोक, त्या लोकांना ते जुन्या लोकांना ती सगळी पाठच पदं, ते मग सांगायचे मला, मस्त की नाही तू बसे, चाल बदललंय तू, तशी चाल नू द्यायची मला. मग ते, आणि एका दुकान नव्हे, बऱ्याच लोकांना परत सांगायला लागले. म्हणजे मला ते वाटलं, मला सुधारता येत नाही. मला वाटलं अरे रे, बापू जर यावेळेला असते तर मला या प्रसंगात मला सोडणारे आणखीन बापूशिवाय कोणी नाही. आणि अत्यंत वाईट वाटलं. आणि मी बापूंच्या संगतीत होतो तेव्हा त्याचे समजून घ्यायला हवं होतं, घेतले नाही असं मी म्हणतोय. इतका विचार माझ्या डोक्यात येतोय इतक्यात मागल्या दारावरनं, अरे मनोहर किती करता तू, चालेल तुझी असं आहे. बघतो तर बापू काही कामाकरता मडगावला गेले, त्यांचं छापखान्यात काहीतरी पुस्तक छापायला ते मला. तर मी उठलो, हा देवा म्हटलं, माझा अगदी कळकळ्याचे हात तू ऐकलीस. आणखी बापूंना पाठवलं, मी गेलो. आणखीन त्यांचं काय वासुदेव सरमळकरांच्या घरी आमचं विरड. आणि वासुदेव सरमळकरांचा आणि बापूंचा परिचय अगोदर जुना, खूप जुना परिचय. त्यांना पाहिल्यावर त्यांना घरून घेऊन गेले, ते त्यांना बसवलं, सगळं चहा पाणी झालं. आणखी म्हणालं काय का मग कोण छापखाना, तुम्हाला नाव सांगा. त्यांनी ताबडतोब आपली मोटर पाठवली. आणखी त्या छापखान्याच्या मालकाला बोलावून आपल्या घरी आणला. इतक्यात मी पेटी आणली, हातपेटी त्यांच्याकडे दिली. आणखी सगळी तेवढी पदं, ती कुठली पदं मला येत नाही, अर्थराग असला, अस्थायी कुठं संपली, हे मध्यमचं काय षडजाचं पद वगैरे सगळं ते लिहून घेतलं. आणि तेवढ्या त्या चाली तिथून माझ्या शारदा नाटकाच्या चाली पहिल्यांदा मला तिथून बसवल्या. आणि तोपर्यंत मग सौभद्र बसवायच्या वेळेला सुद्धा पुष्कळ लोकांच्या काही चाली समजत नाही, जुन्या लोकांकडून त्या समजून घेतल्या. म्हणजे पद येतं ते मी बसवतो ती, पण त्याची मूळ ढब जी काय आहे ती मला काही कळेना तेवढी. आणि ती काही जागा अशा असतात, होय, कळत नाही. आणि अजूनपर्यंत त्या जागा मला तेव्हा कळत नव्हत्या आणि आता कळल्या की नाही, अजून सुद्धा त्या जागा कळत नाही. त्यांची जी काय मर्म आहे त्यातलं, त्या लोकांतलं आम्हाला अजून कळलं नाही. हे नाटकामुळे झालं. आणखीन मनोहर नाव ठेवलं त्याने, पण मनोहरचा जगभर जर केलं ते बर्व्यानी, माझ्या बापूने मला जगभर फिरवलं आणि मनोहरच्या नावाचं सार्थक केलं. तदनंतर
बुवांच्या साथींचा प्रसंग पुष्कळ आला. वझे बुवा. नवे नवे वजी बुवा बुवा कोण? बुवा म्हणजे आमची कीर्तनी बुवा, हा म्हणजे हे हरदास, कीर्तनकार हरदास. कीर्तनकार हरदास, चांगले हरदास, नामवंत हरदास असल्या हरदासांचा मला सहवास पुष्कळ झाला. नाही, कोण कोणते उदाहरण? म्हणजे कराडकर बुवा, कराडकर. आता सांगलीकर म्हणून आम्ही म्हणत असे, इकडे गोव्यात त्याला सांगलीकर म्हणत असत. पण कराडकर बुवा, काशीकर बुवा, वा. देवदत्त देशपांडे मुंबईचे, मुंबईचे. हो. मुंबईचे. आणखीन आमच्या गोव्यातले म्हणजे बाळूबुवा अभिषेकी, अभिषेकी. गोव्यातले. भागवतापैकी रवळनाथ बुवा, आणखीन रामकृष्ण बुवा. ते भागवत म्हणजे एक पारंपरिक असे हरदास ते. होय होय, त्यांची. रासिनकर हल्लीचे, प्राचीनकर बुवा. रासिनकर बुवा. पण सगळ्यात जास्ती सहवास कढारकर बुवांचा, त्यांचा सहवास पुष्कळ. त्यांच्या सहवासामुळे त्या अमकं ही, याला काय म्हणतात, कटाळा म्हणतात, कामला म्हणतात किंवा दिंडी म्हणतात, त्या साकी म्हणतात, ही नावं सुद्धा आम्हाला कळत नव्हती. त्या सांगलीकरच्या सहवासात याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. म्हणजे त्यातली एखादी म्हणून दाखवा की आता, म्हणजे साकी ही काय असते, दिंडी काय असते, हे तुम्ही आता कीर्तनात असल्यामुळे तुम्हाला समजलं. समजलं. हल्लीच्या लोकांना त्या काही कळण्याचा काही मार्गच नाही. म्हणजे हल्लीची जी पदं किंवा कीर्तन असतात ते चाली वेगळ्या. हो. हे जुनं वाङ्मय, जुनं संत वाङ्मय किंवा जुनं काव्य तुम्हाला माहीत आहे म्हणून एखादे असे झलक दाखवा. साकी म्हणतात. साकी म्हणा. नामे ब्राह्मण खरा असे हा, नामे ब्राह्मण खरा असे हा, चांडाळाहुनी पापी, द्विजत्व ईशा नीच नराला, नकळे विधिका ओपी. ब्राह्मण वर्णाला नकळे दृष्टमनी ठेला. वा. साकी. साकी. आणखी दिंडी आहे नाही का? दिंडी आहे ना. दिंडीत आता दिंडीत काय झालंय, दिंडी अगोदरची चाल आहे आणि आताच्या चाली आहे. नाही, तुम्ही अगोदरची म्हणा. दिंडी. बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, म्हणून धरुनी बैसेल हृष्टतेला, म्हणून धरुनी बैसेल हृष्टतेला. करीन जेव्हा मी बहुत हार्जवाला, करीन जेव्हा मी बहुत हार्जवाला, करीन जेव्हा मी बहुत हार्जवाला, करीन जेव्हा मी बहुत आजवाला, पात्र होईल मग मधुर सुहास्याला. बहुत दिन. जुनीचा. जुनीचा. आणखी आणखी एक कामदा तुम्ही म्हणालात ना का आता, कामदा. 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 होय. जन्म घेती ते कोणत्या कुळी, जन्म घेती ते, जन्म घेती ते कोणत्या कुळी, वसती नित्य ते कोणत्या स्थली, जनक जननी ही, जनक जननी ही, हसती की तया तया, जनक जननी ही हसती की तया. द्रव्य किती दिले, दिवस किती वया, जन्म घेती ते. वा. आता एक अंजनी गीत म्हणा. अंजनी गीत. ही सगळी वृत्त, जुनी वृत्त, होय, या जुन्या नाटकातूनच आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ शाकुंतल, सौभद्र, शारदा आणि पाटणकरांची वगैरे ती जी
मंजिरी वगैरे अशी नाटकं जी होती त्याच्यामध्ये सगळी पूर्वीमध्ये हे साकी दिंड्या असायच्या. हो, ते आम्ही नावच पण ऐकली नाही हल्लीच्या कधी. नाटकामध्ये काय झालं पुढे तुम्हाला माहित आहे होय होय की सगळी क्लासिकल म्युझिक होय. वरती त्या चिजावरती सगळी पदं व्हायला लागली. होय त्या रागावरती चिजा आणि चिजावरची पदं करायला लागले. होय म्हणजे गवयांनी चिजा द्यायच्या आणि त्या चिजावर नाटककर्त्यांनी पदं करायची. खरं खरं. असा हा एकंदरीत उपक्रम सुरू झाल्यामुळे हे सगळी वृत्ती हे कामदा वगैरे जुनी वृत्ती सगळी लुप्त झाली होय आणि ती तुमच्या तोंडातूनच आपल्याला किंवा पुढच्या पिढीला ऐकायला मिळतील. याच्यापुढे तसं मिळणं फार संभवनीय नाही आहे. म्हणून हे तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगायचं असं की हे तुम्ही नमुन्यासाठी आपल्याला म्हणून दाखवा. होय. ते दाखवतोच पण त्याच्यात एवढं की मी आता म्हणून दाखवतो माझ्या मतानं तो कामदा किंवा अंजनी गीत जरी ठरला तर ती मूळचा जो अंजनी गीत तो तसाच होता की त्याच्यात काही फरक होता हे काय आम्हाला छातीरूपणे सांगता येणार नाही नाही. पण ते चालून आलेलं पारंपरिक आहे. होय त्याच्यात काही बदल अजून झालेला नाही. हो. एक दिंडी जर तोडली होय दिंडीमध्ये काही बदल झालेला आहे. उदाहरणार्थ छोटा गंधर्वाने एका पद्धतीने दिंडी म्हटली आहे होय आणि दुसरे तुमचे ते दत्तोपंत हल्याळकर वेगळ्या तऱ्हेने दिंडी म्हणत असत. म्हणजे एकाच दिंडीला 20-20 पंचमोर घेत असत हा हा कटिंग मध्ये. हा असे त्यांच्या आम्ही ह्या आख्यायिका वगैरे सगळे वाचलेले आहेत. होय पण इतर वृत्तात तसं काही फरक झालेला नाही. नाही उदाहरणार्थ हे अंजनी गीतच राहिलंय अजूनही. कामदा हे कामदाच राहिलेले नाही पण आमच्या म्हणण्यात तेवढा अगदी ठळक छातीरूपणाने ह्या माझ्यात काही बदल झाले हे काय आम्हाला सांगता येणार नाही तेवढं. राजा लुटी जरी प्रजाजनाला राजा लुटी जरी प्रजाजनाला माता मारी निज बाळाला माता मारी निज बाळाला बन्नू विकी जरी निज भगिनीला शरण कुला जावे. हे अंजनी गीत. होय हे अंजनी गीत किंवा ह्या अंजनी गीत म्हणजे काय साक्षी म्हणजे काय दिंडी कशाला म्हणतात हे कामगार त्या कथा कीर्तन तुम्ही वाजवायला लागल्यामुळं होय. तुम्हाला कळलं. पण पेटीचं शिक्षण कुठे घेतलं तुम्ही? पेटीचं शिक्षण मी तसं शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष कारण कराडकर बुवांकडे पेटी वाजवायची म्हणजे काही चेष्टा नाहीत. त्या काशीकर बुवांची साथी करायची म्हणजे काही थट्टा नाही. काशीकर बुवांच्या बरोबर मी पेटीची साथ केली नाही. तबलाची मधुकर मालपेकर म्हणून पेटीवाले प्रसिद्ध होते ना प्रसिद्ध होते ते पेटीवाले. आणखी मी तबल्याला आणखीन कराडकर बुवांच्या बरोबर मात्र बाकी इतर सगळ्या बरोबर मी पेटीच वाजवली. आणि पेटीचं तसं शिक्षण मी प्रत्यक्ष कुणाकडून कसं घेतलं नाही. पण आमच्या बापूंच्या समोर पेटी मी बेधडक वाजवायचा. का माझं काहीतरी चुकावं त्याने काहीतरी सांगावं आणि सांगत असते ते अमुक झालं तुझं अमुक चुकलं अमुक करायचं वगैरे. पण काय झालं ते तोंडानं सांगितलं म्हणजे ते बोट्या काम करतं. बोटांची जी पद्धत पाहिजे ती नीट नाही. पद्धतशीर बोटं गेली पाहिजे ती. त्यामुळे ती सगळी सारी एखादी ताण जर असली तर ती भरकन आली पाहिजे. न तुटता आली पाहिजे. पुन्हा आणखी ती न तुटता ती बोटं पहिल्यांदा बसवताना पद्धतशीर जी पाहिजे ती काही बसली नाही. आता साथ केली मी वाजवली लोकांनी मला वाजवतो असं म्हटलं तरी माझं मन मला सांगत नाही की मी पेटी वाजवली म्हणून. तबल्याची गोष्ट सोडा किंवा पखवाज सोडा भजना म्हणती सोडा पण तबल्या जरी सोडलं तर मी पेटी मी वाजवली आणि मला पेटी वाजवता असं मी तरी अजून म्हणणार नाही. अगदी आत्मविश्वासानं लोकांची पदं मी बसवलेली मी पदं वाजवतो करतो त्या गोष्टी सोडा तुम्ही इतक्यापर्यंत झालं. पण बापूंच्या याच्यामुळं सहवासामुळं हे जास्ती पुढं आणि मार्गदर्शनही होतं त्यांचं थोडं. पुढं जो आलो तो त्यांच्यामुळं आणि कीर्तन पुष्कळ ऐकल्यामुळे त्यातला तो वेदांत कीर्तनातले वेगळे वेगळे ढंग सगळे आहेत त्या. नाही पण वेदांताकडं लक्ष लागण्याचा होय अध्यात्म त्या अध्यात्माकडे लक्ष लागण्यासाठी त्यांच्या कीर्तनाच्या सहवासाचा परिणाम झाला. आणि कीर्तन काय 3 तास कीर्तन झालं तर बोलता येत नाही उठता येत नाही. पेटीचा स्वर तो धरून बंदिस्त तो सगळ्यांना मोकळी आहे. कीर्तन अर्ध्याच मध्ये थांबतात तबलजी मध्ये थांबतात पण पेटीवाला थांबता येत नाही. तो स्वर कायम पाहिजे कायम स्वर पाहिजे. त्यामुळे पेटीवाला बसला तिथे अडकून तशी समज त्यांच्या झाली. नंतर मग भजन शिकवायला लागलो. नाही पण तुमचं हे भक्ती मार्गाकडे जो एकंदरीत मनाचा ओढा झाला त्याचं मूळ त्या संत सखू नाटकामध्ये दिसला होता तुमच्या त्या ह्या सगळ्यामुळे. होय आणि त्याला पुन्हा पुस्ती जी मिळाली किंवा जोड मिळाली ती कथा कीर्तनाची. त्यामुळे अध्यात्माकडे मन जे वळलं होय त्यातून भक्ती संगीताचा हा तुम्हाला ओढा विशेष उत्पन्न झाला.
आणखी भजनं झाली कुठे कुठं, म्हणजे मला आमंत्रण यायची, मी जायचं तिथं झालं. मग त्याच्यात एक भजनाचा काळ असा आला की मडगावची दिंडी, हो. प्रसिद्ध दिंडी, प्रसिद्ध दिंडी ती. ते महाराष्ट्रातून वगैरे मोठे कलाकार यायचे. हो, बाबा आटेकर, पागनीस, रामकृष्ण बुवा, अमनापूरकर बुवा, हळदीपूरकर, असे पुष्कळ वेल्हाळ म्हणून आणखीन कुणीतरी एक मुसलमान म्हणून आणखीन एक बाबुराव कुठली तरी पुण्याचे झोंगड काय कोणाचे कोणीतरी यायचे. नारायणराव शहापूरकर पखवाजवळ नारायण म्हणणारे बारीक आवाज सुंदर म्हणायचे. असल्या मंडळीत वासुदेवराव कीर्तन सरमळकरांनं मला एक वर्ष आमंत्रण करून दिलं. आमच्या गोव्यात भजन व्हायची, त्याच्यात वासुदेव सरमळकर चांगले म्हणायचे, सुंदर म्हणायचे भजन, पण त्याच्यात लय नव्हता त्यांच्याकडे, पण स्वर आणखी गंधर्वांच्या पद्धतीनं गळ्यात त्यांच्या बसलं होतं ते. त्याने मला याच्यात नेलं, त्या दिंडीत मी गेलो. त्या दिवशी ती भजनं ऐकायला तिथं त्या दिंडीसाठी म्हणून सांगलीकर बुवा अर्धास होते, कराडकर, आमचे लय भास्कर, खापरूजी पर्वतकर ते होते तिथं, रघुवीर रामनाथकर आमच्या रत्नकांतच्या वडील ते पण तिथं होते. म्हणजे गोव्याला आल्यामुळं ते असं संच जमला तो त्याच्यात. आणखी शिवाय गोव्यातले आमचे सगळे मळवराव सरदेसाई, रामनाथ मुटकर वगैरे असे गोविंद ही सगळी मंडळी होती. आणखी भजनात भाग घ्यायच्या वेळेला मी एकटाच गोव्यातला मनुष्य, मी एकटाच त्यांच्याबरोबर, ती सगळी मंडळी. आणि गोव्याचं म्हणायला कोणी नाही, बघायला सगळे आहेत मंडळी, पण कोणी नाही. आणखी ती पखवाज गळ्यात घालून ते रामकृष्ण बुब्यानं दिंडी ती, त्या पखवाज त्याने शिकस्त केली, आडं तिडं वाजून वगैरे शिकस्त केली की याला तालाला आता मारायचा, चुकवायचा. खापरूंच्या मनावर त्यांना असं वाटायला लागलं, अरे 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 आता घात झाला, हा आमचा गोव्यातला एकटा माणूस तिथं आहे, आणखी जर चुकवला त्या पोराला आमच्या तर घात होईल, म्हणजे ते अगदी कळवळ्यानं बघतायत त्या दृष्टीनं. पण ईश्वर कृपेनं मी काही त्या भजनाला ताला चुकलोच नाही. तो मी अभंग म्हटला, तुम्ही काय वाटेल ते वाजवा, मी म्हटलाच तो अभंग. आणि तो म्हणजे कुठला तिथं म्हटलं तो ना, आता जर तुम्हाला आठवत असेल तर सांगा. अमृतामुनी गोड नाम तुझे देवा असा अभंग तो म्हटला होता. बरं, तिथं तो उभ्याने ते वाजवता. आणि नंतर मला आता म्हणण्याचा चान्स मिळाल्यावर पुरे असं मी म्हणतो. हे तुम्ही म्हणत होता त्यांच्या जोडीने म्हणत होता. हो, ते जोडीनं त्यांचा अभंग झाला. आता तुम्ही स्वतंत्र मग अभंग म्हणायला म्हटलं बैठकीमध्ये मला चान्स मिळाल्यावर पुढे असं मला होत होतं. तर मी आलो बैठकीत आणि सरमळकरांच्या दारात तेवढा बैठक मोठी व्हायची. त्या बैठकीत मी बसलो आणि ते स्वतः पेटी घेऊन अभंग असा म्हटला, एक आस्ताईत अभंग म्हटला. आस्ताई म्हणलं त्यानं काही वाजवता तो जमे ना ठेका आस्ताईचा. नंतर खापरी विरुद्ध आले, म्हणाले राहू दे आता. आणि म्हणून ते कोणता अभंग तो, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालविसे हाती धरून या. मनोहर हा, हे तुम्ही जे आता भजन म्हणता, हो, आणि जी लोकात फार लोकप्रिय झाली आहेत, वाखाणतात लोक, ह्या भजनाच्या संबंधात किंवा संदर्भात तुम्हाला कोणाकोणाचा सहवास घडला? आतापैकी मी तुम्हाला सांगितलंच आहे, बाबा आडकर वगैरे सगळे आलेत म्हणून. आता याच्या पुढे म्हणजे नारायणराव बालगंधर्वांचा सहवास झाला मला भजन दिंडीला म्हणून त्यांना आणले होते. आणि त्यांनी लिहिलं होतं, माझी सगळे साथ बरोबर आहे, मला एवढा टाळ वाजवणारा कोणी पाहिजे. म्हणजे ह्या लोकांनी माझी निवड केली. टाळा करता म्हणून मी तो सव्वा 2-4 प्रोग्राम त्यांचे मी वाजवले. एक दिवस त्या मडगावच्या लोकांनी काय केलं, एक चिठ्ठी लिहून झाली एका मुलाकडनं. आणखीन आमच्या मनोहर वर्षगावकरांना एखादा अभंग म्हणण्याचा चान्स नानानं द्यावा. ते तरी म्हणाले हो हो. आम्ही मला पांडोबा बरोबर त्यांचं, पांडोबाने आम्हाला त्यांचं नाव सांगितलंय, पांडोबा बोंद्रे पखवाजी, त्यांचा पखवाजी. ते आम्ही त्यांचं नाव ऐकलंय आणि आम्हाला पण त्यांचं भजन ऐकायचंय, कुठे आहे ते बोलवा त्यांना म्हणाले. मग श्रीपादराव सांगायला लागले. ते श्रीपादराव आणखी कृष्णराव चोंडकर बरोबर होते, श्रीपादराव नेवरेकर, हो, अनंत लिंबे आणि पांडोबा बरोबर. मग श्रीपादरावांनी सांगितलं त्यांना, हे मागं टाळ घेऊन आता बसलेत ना, तेच मनोहर शिरगावकर. असं अरे वा म्हणा, छान म्हणा. म्हणजे मला म्हणाल तिथं लावलं त्या लोकांनी. मग कोणतं अभंग म्हटलं? अभंग कसला हो, पण त्या देवाच्या पुढ्यात बसल्यावर माझं पाणी झालं. माझ्या तोंडातून शब्द नाही घेणार, फ फ ठ ठ ठो मनात आणतो, हा म्हणणार तो म्हणणार, पण जुळे ना, कुठला म्हणायला जुळेच ना. तरी पण म्हटलंच पाहिजे. पण कसं म्हणून सत्य तू नव्हे, माझ्या वडिलांची मिरासगा देवा हा अभंग त्यांच्याच चालीवर मी बसवलाय. दया छाया घे निवारुनी, त्याच्यावर तो म्हणायला, पण तो होईना, चरण माझ्या तोंडातून शब्द येईना, काय होईना. आणि मग
ज्ञानी याचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव ऐसे तेव्हा माझं पामरा असे काय थोडंपण पायची वाहनं पाहिजे तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली म्हणून ठेवली पायी डोई म्हणून पाय नवंच्या डोकं ठेवलं आणि माझ्याने काय आता होत नाही म्हणायला ते समजले पण हा घाबरला. त्यानंतर शंकरराव सरनाईक मडगावला आणले होते त्यांच्याबरोबर भजनं झाली. हे जुन्यातले झाले. बाबा आटेकर, अमनापूरकर ही जुनी मंडळी, नारायणराव वगैरे ते हडीपूरकर ते झाली जुनी. आता नव्यातले हे आलेच आहेत. नव्यातले म्हणजे आमचे गोडबोले, उदयराज गोडबोले, आणखीन बागुल धरा, श्यामप्रसाद सावकार धरा, किंवा ही आमची गोव्यातली मंडळी बहुतेक ही जी मंडळी तुम्ही सांगितलीत ना हे व्यवसायाने नट आहेत. होय. आणि भजनाचा त्यांचा काही व्यवसाय नाही, त्यांना व्यासंगही नाही. व्यासंग ते म्हणतात भजन, पण ती खरी म्हणजे नाट्यगीतच म्हणतात. नाट्यगीत म्हणतात. पण तुम्ही जी भजनं आता म्हणता, होय, आज जी भजनं तुम्ही म्हणता, होय, त्या भजनावर नारायणराव, शंकरराव किंवा तुमचे बाबा आळतेकर किंवा तुमचे विष्णुपंत पागनीस यांचा काही असर पडलेला आहे की काय? का तुम्ही स्वतंत्र स्वतःच्या प्रज्ञेनं स्वतः बसून सगळी म्हणता? ती आता नारायणरावांच्या चाली आहेत ना त्या आम्हाला पेलणाऱ्या नव्हेत, पण आमच्या गळ्यात सुटणार नाही, त्या जातीचा आमचा गळा नव्हे. पण नारायणरावासारखे शब्द आपल्याला फेकता यावे, नारायणसारखं आपलं म्हणता यावं असा मात्र आम्ही प्रयत्न केला, पण आमच्या गळ्याला ते पेलणार नव्हे आणि आमची ती योग्यताही नव्हे. बरोबर. शंकररावांचं ते काय ते भजने नव्हे आणि ते गाणे नव्हे त्या बद्दलीचं. बाबा आटेकर हे अस्सल वारकरी संप्रदायातले, पण इतकी जरी झाले तरी नारायणरावांच्या शब्दात आणि त्यांच्या मांडावळीत जो आनंद आणि प्रसन्नता दिसत होती ती इतरांच्या भजनात पुन्हा दिसली नाही. तोपर्यंत त्यांचं भजन ऐकल्यापासून सद्गुरू राये कृपा मज केली आणि अवघाची संसार सुखाचा करीन हे दोन बहुतेक मांडण्याचे मी टाळले. का टाळे? ही देवाची शाळा आपण विटाळू नये आणि आपली ती योग्यता नाही असं वाटलं मनाला, म्हणून ते अभंग ते म्हणायचे तेवढे मी टाळे. पण कर त्यांच्या चाली घेऊन किंवा हे करून कुणाची तरी चाल उसणी घेऊन त्याच्यावर अभंग म्हणायचा वगैरे असं नव्हे. चाली कुठला तरी अभंग पाहून या शब्दाला कसले स्वर बरे दिसतील अशा अर्थाने घेऊन ते शब्द त्या म्हणजे ती चाल तसली बसवली, पण कुणाचे घेऊन माझ्या कल्पनेनं मी ती बसवली आहे. असं ते तुम्हाला आता अमुक म्हणा कुठला अभंग वगैरे असं जास्त लोकप्रिय झालेला जर एखादा अभंग असेल तुमच्याकडे, म्हणजे लोक म्हणतात हा म्हणा, लोकांना फार आवडलेला असा एक तुम्ही आता अभंग म्हणून दाखवा. अभंग लोकांना आता आवडो किंवा न आवडो, ते लोकांची आवड काय सांगावी, पण काही लोकांनी पुष्कळ लोकांनी जाणकारांनी मला म्हणायला लावला असा अभंग सत्य तू विठ्ठला. हा अभंग आमच्या गुरुवर्य बर्व्यानी गातेतून शोधून काढला आणि मला म्हणाले हा अभंग बसव, हा अभंग तुझ्या तोंडात चांगला दिसेल, आणखीन अक्षर कशी मांडायची तू मांड, म्हणून तो मुद्दाम काढून दिला. तो मी मग बसवला आणि त्यांना म्हणून दाखवला पहिल्यांदा. मग काय हरकत नाही म्हणाल, तू आता कुठं म्हणायला हरकत नाही. त्यांनी काढून दिला होता त्यांच्या आवडीचा म्हणून त्यांना पहिल्यांदा म्हणून दाखवला मी. अशी मी याला चाल लावली, याला साजून दिसते का वगैरे म्हणाल, पण हरकत नाही दाखवत होतो म्हणून. आता सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. कांगा दाबिला जगदाकार, कांदा दाबिला जगदाकार. सत्य तू विठ्ठला. आवरी आपुली माया, कांदा भयाभीत केले. सत्य तू विठ्ठला. रूप नसितया ठेवियले नाम, लटिकाची भ्राम वाढविला. तुका म्हणे कागा झालासी चतुर, होतासी
निष्ठुर निर्विकार सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू. वा, छान आहे. तुम्ही आपण तबला पेटी वगैरे तुम्ही वाजवतात, म्हणजे पखवाजही वाजवता. होय. यापेक्षा वेगळी दुसरी काहीतरी वाद्य तुम्ही वाजवता हा, म्हणून त्याच्या लहानपणी, माझ्या लहानपणी परंपरेप्रमाणे बरं. आणि घरातली रूढी म्हणून बरं. आमच्या गावात काय होते, ते सनई वगैरे वाजवण्याची गावात प्रथा होती. आणखी आमची 5-6 घरातली म्हणून या घरातला सनईवाला, त्या घरातला सनईवाला, त्या घरातला सनईवाला, म्हणजे चढावड व्हायची आणि कुठला सनईवाला चांगला आणि कुठल्या सनईवाल्याला चांगली सनई होती. आणि त्याच्यानंतर मग आमंत्रण यायची लग्नाला काढणारा वाजवून सांगतात ती. बरोबर. तो वडिलांची धन्ना ती सनई मी वाजवायचा त्यावेळेला. ताशा तर मी चांगलाच वाजवत असे, लय करून लयकारी वगैरे. ती तबला अजूनही वाजवू शकता. हो हो हो. ताशा आणि ती सनई सोडली, सनई अजिबात सोडली. बँड वाजवायचा. नंतर बँड मला तो रक्त पडायला लागलं हा. तुंकीतून. मग बरव्यानं मला माझ्याकडून शांतादुर्गेच्या रिवळात कवळ्याला नाटक होतं असं त्यांची आमंत्रण घेतलं होतं. आणि माझा काय आवाज चाले ना, पद म्हणता येईना. त्याने मला एक सांगितलं, तुला का दोन आहेत ही, आता या आवाजाचा उपयोग करणार का तुझ्या बँडचा तसा उपयोग करणार. म्हणजे बँड जर तू किंवा सनीत असलं काहीतरी वाजवलं असेल, तुझा आवाज जाईल आणि आवाजात तुझ्या काहीही अर्थ उरणार नाही. तेव्हा तिथपासून मी ते सोडलं आणि बँड आणखी सनई सगळं सोडलं. तो विषयच सोडला सगळा आणि या विषयात रमलो. हा, म्हणजे ताशा तुम्ही जरूर पडलं तर वाजवू हो शकता. हो. अशा अजूनही शनई वाजवण्याचा उत्साह, उमेद आहे का? उमेद म्हणजे काय, सनई वाजवायचं म्हणजे काय, तोंडाचं काम ते. त्या ओठांचं आणि त्या सनईची जी ही असते, वाजवायची तोटी असते, त्याची पक्कड साधली पाहिजे. त्याची पक्कड साधल्याशिवाय ती फूक सगळी त्याच्यात जात नाही. फुकीचं काम आहे ते. सगळी फूक जाऊन त्या फुकीवर चढवड स्वर केला पाहिजे. ते आता जमणार नाही. पण माझी खात्री आहे, मी सनई जर सोडली नसती, बँड सोडा, पण काहीतरी सनई समजून आताच्या काळात वाजवली असती. म्हणजे आता वय झालं, आता लोकांच्या सनई ऐकायला येतात. सनई म्हणजे काय, सनई म्हणजे फे 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 उगीच करायच्या नाही. बिस्मिल्ला नंतर शनई हे एक अत्यंत पराक्रमशाली असं वाद्य आहे. होय. म्हणजे मैफल सुद्धा ते ह्याच्यावर होऊ शकते. करायला लागले बिस्मिल्ला. होय, करायला लागले. आणि ते किती मधुर वाद्य आहे. सगळी रागदारी त्याच्यामध्ये आणता येते. हे बिस्मिल्लाने सिद्ध केल्यानंतर आता शनई हे उत्तम वाद्य आहे असं लोकांना कळायला लागलं. सनई उत्तम वाद्य आहे. भजनात सुद्धा माझ्या काय झालं, भजनात सुद्धा मी उत्तम भजन म्हणणारे असे लोक मला म्हणतात. मी म्हणत नाही, या ईश्वर साक्ष. पण ते सुद्धा माझ्या भजन, माझं जे आहे मोडकं तोडकं, ते सरळ व्हायला कारण माझ्या इतर मित्रमंडळीच्या सहाय्यामुळं. म्हणजे माझे दावे उजवे पखवाजावर होता, पेटीवर होता, किंवा अनंतराव केरकरांसारखी सारंगी मला साथीला मिळाली, नन्नकुमार, आणखीन मुकुंद मडकईकर वगैरे ही आताच्या पिढीतली काय काय मंडळी जी मला मिळाली सहाय्यानं, की त्यांच्या उमेदवारीनं किंवा त्यांच्या प्रोत्साहनानं मी पुढे 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 भजन म्हणण्याचा प्रयत्न करू लागलो, आणखी म्हणू लागलो. आताची भजनं चालली आहेत ना, आताची भजनं चालली आहेत, त्या भजनात काय झाले, त्या लोकांनी नाना तऱ्हेचे ढंग आणून सोडले. नाना तऱ्हेचे ढंग, शब्द बघायचा नाही, शब्द काय तो पाहायचा नाहीतच, पण त्याला 27 राग लावून, कुठला कोमल कुठला तीव्र काय वाटेल ते स्वर लावून त्या भजनातलं भंजन नाव लोकांनी ठेवावं, इथपर्यंत ती भजनाची स्थिती आली. ते भजन आताचं नव्हे. आम्हाला आता कुठंतरी करावंच लागतं. त्या काळात करणार काय, आणखी उद्योग आहे नाही ना, म्हणून ते आताच्या काळात आम्हाला तसली भजनं किंवा ते सगळं करणं प्राप्त आहे. पण ती भजनं नव्हे. त्या भजनाचा भावाचाच ऱ्हास चालते. तर भावच नाही, भक्तीच नाही, फक्त कलाटणी निरनिराळे पोशाख आहेत. एक हात नसलेला पोशाख घालतात, एक हात असलेले डबल हात त्याला आहेत, असा पोशाख. म्हणजे असे तऱ्हेचे तरतरीचे पोशाख घालतात त्याच्या अंगावर. शब्द नाहीच आहे, गाथा बघत नाही, कुणाकडे विचारत नाही. रेडिओवर प्रोग्राम करायला गेले तर अधिकाऱ्यांना विचारायचं, बाबा काय शब्द आहेत वगैरे, ते बघत नाहीत. शुद्ध पाहत नाही, दीर्घ पाहत नाहीत. आणि पुन्हा आमच्यासारख्याने जर त्यांना सांगितलं तर आता आम्ही चांगलं भजन म्हणतो, आम्हाला रेडिओचे वगैरे प्रोग्राम येतात, ही यांना पाहवत नाही, यांना बघवत नाही, आता म्हणून आता आम्हाला हे सांगतात. ही दूषणं घेण्याला आम्ही मग पात्र होतो. म्हणून ह्या भजनाबद्दल सोडा. पण तुमचा काल हा आहे अत्यंत उत्कर्षाचा असा काल अजूनही आहे, म्हणजे गेलेला नाही. पण ह्या नवीन पिढींना काहीतरी मार्गदर्शन या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकता, त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? सांगू शकतो म्हणजे विचारलं तर
वास्तविक माझ्या मंडळी मला प्रेम ज्यांच्याबद्दल वाटतं त्यांनी नाही विचारलं जरी मला, तरी मी होऊन तिथं जातो. अरे अमका प्रोग्राम तुझा झाला नाही त्या दिवशी रेडिओवर, तो मी ऐकला. बघ त्यातले अमुक शब्द आहेत ना ते असे नव्हे, अमक्या तऱ्हेनं ते शब्द घेतले पाहिजे. आणि हा शब्द कारण नसताना तू दीर्घ का केलास? हा दीर्घ करण्याचं कारणच नाही. म्हणजे ताल जमत नाही तर एक रस्वाचा दीर्घ करावा लागतो, तो प्रश्न नाही. पण का कारण नसताना केलास तू? तो आकार घेऊन तेवढा तो दीर्घ आहे, स्वर रस्व आहे, तो दीर्घ का केलास? म्हणून तरी काही सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपसातली कोणी मंडळी असली. पण मला नाही वाटत आता तर नाही, पण याच्या पुढे तरी ऐकून कोणी सांगितल्यावर घेतील, असं घेणार नाही, ऐकून घेणार नाही. आता स्वतंत्र वृत्तीचं सगळं होय वृत्ती झाली, स्वच्छंदी झाली. होय. नाही आता जुनं गाणं तरी कुठे राहिलंय? हे पॉप म्युझिक वगैरे ती सगळे आल्यामुळं शास्त्रीय संगीताचे आता दिवस चांगले नाहीत. नाही काय तुमची आमची जी जुनी पिढी आहे ते तोपर्यंत त्या गाण्याला काहीतरी आपण मान देतो. आता नवीन हे असं चालायचं. कालापुढे आपला काही परिणाम नसतो. परिणाम नाहीच आहे. कालाबरोबर आपण चाललं पाहिजे. ते जर चाललं नाही तर आपण स्वस्त घरी बसलं पाहिजे. हा एवढा त्याला उपाय, दुसरा उपाय नाही. मनोहर, तुम्ही इतकी वर्ष आता नाटकं बसवता, लोकांना भजनं शिकवता, होय, गाणं शिकवता. हो. या शिकवणीतून कोणी विद्यार्थी वर्ग वगैरे तुमचं नाव सांगू शकेल असे कोणी तुम्हाला दिसतोत का काही माणसं? आहे रस्ती काही, पण आताच्या परिस्थितीत असं मानलं तर गुरु, नाही तर न मानलं तर गुरु कुठला. पण माझ्या आठवणीतलं मी सांगू शकेन की अमकं कार्य माझ्याकडून झालंय म्हणून वगैरे. आता गोव्यात तर आहेच. गोव्यात भजनं शिकवण्याची म्हणजे खेड्यापाड्यात एकही गाव राहिला नाही. कोरगावला भजनं शिकवण्याकरता म्हणून मी तिथं राहिलो बर बरीच वर्ष. तिथं असा एक प्रसंग झाला, एक मुलगी दररोज भजनं शिकवताना त्या दारावर येऊन उभी राहायची. बर पण आवडीनं राहायची. मी काय भजनं शिकवतो तिला प्रेम वाटायचं वगैरे, त्याने आवडीनं राहायची. आणखीन मुलं वगैरे बसली, त्यानं विचारायची ही कुठली मुलगी, कुणाची मुलगी? तो एक त्यातलाच इसम सांगायला लागला, माझीच बहीण. तो इसम त्याचं नाव चंदू, माझीच बहीण, आणि तिचं नाव जयश्री कामुलकर. आता जयश्री कामुलकर म्हणून आता जी मोठी सिने सम्राज्ञी वगैरे झाली होय, ती पहिल्यांदा. मी तिला सहज म्हटलं, अगं तू म्हणतेस का अभंग, तुला एक अभंग बसू का, तू म्हणतेस का, इथे ये बैस. आणि सहज तिच्या हातात धरून मी हात लावला ना, असं ओढण्याचा प्रयत्न केला. चढदिशी आलीच पिटीकडे बसली. आता म्हटलं म्हण कसलं पद, तुला काही कविता वगैरे येत असेल तर. मला वाटतं काहीतरी 10-12 वर्षाची असेल ती त्यावेळेला. म्हण कुठलं पद म्हणते. तिने ती कविता म्हणून दाखवली मुंबई शाळेतली. आवाज सुरेल, लयबद्ध आणि सुरेल आवाज. मी म्हटलं याला 2 अभंग बसूया रे. त्या भावाला सांगितलं, हो बसवा. वडिलांना त्यांच्या बातमी लागली. तिच्या वडिलांना सांगितलं काही हरकत नाही, शिकवा तुम्ही. आणखीन तिला गायला काहीतरी शिकवा. तिला गाण्याची हौस आहे आता, ती रमली तुमच्या भजनात. किंवा आता ह्या अर्धवट सोडू नका, गायला काहीतरी शिकवा. तर मी म्हटलं मी त्याला काय शिकणार, मी काही गवई नाही आहे. गवयाच्या तालबद्ध त्या अस्थायी अंतरा आणखीन ख्याल वगैरे पाहिजे, ते आमच्याकडे नाही. पण तरी पण मी काही माझ्याकडे जे काय आहे ते मी आपलपणाने शिकू शकतो. त्याप्रमाणे मी तिला काही एक 22 चिजा शिकवल्या. पण माझ्या चिजा त्या कसल्या, त्रितळातल्या चिजा, ख्यालातल्या नव्हे. म्हणजे ख्याल सारखा अस्थायीच्या चिजा नव्हे, तेवढ्या मी चिजा तिला बसवल्यानंतर तिथे एक नाटक केलं त्या लोकांनी. त्या नाटकात भंडण्यासाठी शाळेसाठी म्हणून नाटक केलं. त्या नाटकात कोणतं नाटक? कृष्णदान, आणि सगळ्या बायकांचंच नाटक ते. त्या नाटकात तिला नारदाची भूमिका दिली. आणि नारदाची भूमिका झाल्यानंतर आणखीन नाटक पाहिजे म्हणून एक संशय करून नाटक केलं. मला अश्विन शेठ, महाकाव्यातल्या परिसाईना त्याचा भाऊ रेवती, आणि साथीला बर्वे, आणि तबल्याला परीस, एवढी मंडळी होती. आणि त्या नाटकात तिचा जलसा ठेवला होता. त्यानंतर ती मुंबईला गेली आणि तिथं प्रभात कंपनीत राहिली. प्रभात कंपनीत राहिल्यानंतर तिथं त्याची मुलाखत त्या लोकांनी गाणं म्हणून घेतली. त्यावेळी विचारलं की कुठली तू, तर गोव्यातली, आमच्याकडे तुला कोणी शिकवलं, तर अमुक मनोहर शिरगावकर म्हणून आहेत, त्याने मला शिकवलं. त्याला गरज लागली तर आम्ही इकडे बोलावून घेऊ वगैरे वगैरे, काही हरकत नाही म्हणून. त्यानंतर त्यांचं काही भांडण होऊन ते शांताराम बरोबर लग्न बिग्न काय झालं, त्यानंतर ती दुसरीकडे गेली. म्हणजे तुमच्या शिष्यवर्गामध्ये अशी एक शिष्य आहे की जी आज गाजते. भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर सुद्धा गाजते. हे तुम्हाला भूषणास्पद आहे. माझी शिष्या मी म्हणतोय ती, पण तेवढ्यापर्यंत तिची तयारी पाहिजे ना. आपण तिच्याकडे काहीतरी शिकलो असं. आता या गोव्यातले पुष्कळच आहेत.
गोव्यातले तर सगळे आहेतच. कोण दत्ताराम, आणखीन कोण 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 अशी पुष्कळ मंडळी आहेत. आमच्या तिकडची 2-4 मंडळी आहेत शिकणारी वगैरे. बरं. होय आता आपला कार्यक्रम संपलाय. होय. तुम्ही तुमचा वेळ खर्च करून आकाशवाणीला मुलाखत दिलीत, या आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानतो. नमस्कार. बरं, नमस्कार.